राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात आली. पण ही 2 लाखाची कर्जमाफी सरसगट करायला पाहिजे होती, पण त्यामध्ये आट घालण्यात आलेली आहे. त्यामध्ये कोणते शेतकरी बसतील याची अजूनही शाश्वती देण्यात येत नाही किंवा त्याची घोषणा केलेली नाही. फक्त शेतकरी पात्र, जे थकी शेतकरी आहे आणि जे पात्र शेतकरी आहे अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असं सांगण्यात आलं. आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी थकीत आहे आणि त्यामध्ये जे पात्र आहे असे शेतकरी कर्जमाफीसाठी बसणार आहे असं त्यामध्ये क्लिअर करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून. मग यामध्ये कोणते शेतकरी पात्र राहतील, तर यामध्ये आपण जर खरंच जर सांगितलं तर यामध्ये फक्त तुटपुंजे म्हणजे 10-20% शेतकरी यामध्ये बसणार आहे कर्जमाफीमध्ये यांच्या अंदाजानुसार. कारण शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी द्यायला पाहिजे होते, जेणेकरून शेतकरी यावर्षी दुष्काळाने होरपळलेला आहे. अतिवृष्टीने खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्याला सरसगट कर्जमाफी या सरकारने द्यायला पाहिजे होते, पण तसं कुठल्याही प्रकारचं हे सरकार करत नाही. फक्त आता अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे, अर्थसंकल्प जो सादर झालेला आहे यामध्ये. पण शेतकऱ्याला 2 लाखाची कर्जमाफी जर सरसगट दिली तर शेतकऱ्यांना नक्कीच त्या ठिकाणी फायदा होणार आहे. बरेच शेतकरी प्रश्न विचारत आहे की आमचे 3 लाख आहे, मग आम्हाला 2 लाख भरून वरले 1 लाख भरल्यावर आमची कर्जमाफी होईल का, याची सुद्धा शाश्वती सांगता येत नाही. कारण ते आता कसल्या प्रकारे त्यामध्ये निकष लावतात हे आपण अजूनही क्लिअर झालेलं नाही. जी समिती आहे गठीत केलेली, तर ती आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना एक अहवाल सादर करणार आहे आणि त्यानुसार शेतकरी कोणते पात्र करायचे तर ते बघणार आहे. पण आता मित्रांनो, आपण जर बघितलं तर त्यामध्ये शेतकरी खूपच कमी शेतकरी बसणार आहे असा एक अंदाज आहे. पण शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर जे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जे रेग्युलर शेतकरी भरणा करत आहे तर त्यांना सुद्धा देणार आहे. पण त्याच्यासोबत खूप मोठा अन्याय होत आहे. त्या शेतकऱ्यांना कमीत कमी 1.5 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान या सरकारने द्यायला पाहिजे होतं, जेणेकरून जे 1.5 लाख रुपये जर दिले तर अतिवृष्टीने ते शेतकरी सुद्धा खूप खचलेले आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ झालेले आहे. अशा शेतकऱ्यांना सुद्धा तिथे फायदा व्हायला पाहिजे होता, पण तिथे कुठं दिसून आलेलं नाही. आणि यामध्ये हे सरकार फक्त घोषणा करतं, याचं अंमलबजावणी करत नाही. आपण जर बघितलं तर 19 मधल्याच जे शेतकऱ्याला 50,000चं अनुदान प्रोत्साहनपर देणार होते, तर त्यामधले शेतकरी अजूनही तसेच बाकी आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचं अनुदान अजूनही मिळालेलं नाही. त्यामुळे खूपच कठीण आहे. आणि जे शेतकरी यावर्षी रेग्युलर आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी कर्ज रिन्युअल केलेलं आहे, तर या शेतकऱ्याचा आता थकीत जून महिन्यामध्ये होईल, पण त्यांनी अगोदरच ही जाहीर केलेलं आहे. त्यामुळे हे खूपच मोठा अन्याय या सरकारने केलेला आहे. त्या शेतकऱ्याला बसून घ्यायला पाहिजे होतं त्यामध्ये. तर तुमचे काय कमेंट्स आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.